गुड मॉर्निंग. आजची सकाळ एलसी बरोबर. आज एलसी सकाळी उठल्यापासून खेळायचं चाललेलं होतं आणि तिचा नाश्ता झाल्यानंतर मग मी माझा स्वयंपाकाला सुरुवात केली. आजचा मुलगीसाठी आणि मिस्टरांसाठी जो डबा बनवलेला होता, एकदम साधी सोपी रेसिपी होती म्हणून म्हटलं आज रेसिपी करायला म्हणजे शूट करायला घेऊया, कारण रोजच्या धावपळीत मला जमत नाही. तर आजची रेसिपी मोकळा झुणका म्हणजे लाल आणि पिवळा असा दोन्ही प्रकारचा करता येतो आहे आणि डाळ भिजवून हरभऱ्याची तो पण बनवता येतो आहे आणि आपलं बेसनचं पीठ असते त्यापासून पण मोकळा झुणका बनवता येतो आहे. दोन्ही पण रेसिपी आपण करू शकतो आहे, पण मी डाळ न भिजवता डायरेक्ट बेसनच्या पिठामध्ये झटपट झुणका मला बनवायचा होता आज. कारण मी जे चवळीची शेंग जी चिरून ठेवलेली होती सकाळच्या भाजीसाठी, मुलगी म्हटली मला आज शेंगा वगैरे काही नको आहेत, मला मोकळा झुणका बनवून दे डब्यातनं. मग रेसिपी करायला घेतली आणि कालचा जो व्हिडिओ मी 2-3 दिवसापूर्वी टाकलेला होता, मुलगीला जे डॉगी चावलेलं होता त्यासाठी. तर माझा उद्देश एकच होता की पटकन गेल्यानंतर इंजेक्शन मिळायला पाहिजेत. आम्ही केस पेपर 100% करणारच होतो आणि आम्ही लाईनीत उभारलेलो होतो. भरपूर गर्दी होती, सोमवार होता, सगळं समजलेलं. पण माझी एकच इच्छा होती की ट्रीटमेंट अगोदर द्या, कारण कुत्रं चावणं हे काय म्हणजे साधी सोपी गोष्ट. म्हणजे आपला ताप आला, थंडी आली, थोडा वेळ 1 तास 2 तास 3 तास आपण थांबू शकतो. पण हे साप चावणे, कुत्रं चावणे ह्या पेशंटना पण जर तुम्ही थांबवून घेत असाल 2-2 3-3 तास, आणि इंजेक्शन तर मिळालेलंच नव्हतं CPRमध्ये. आम्ही दुसऱ्या सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर तिथं पण भरपूर उद्योग करून मगच आम्हाला इंजेक्शन मिळालं. आणि इतकी गैरसोय म्हणजे गैरसोय. हॉस्पिटल इतकं छान बांधलं, इतक्या चांगल्या सोयी केल्यात, पण तिथले डॉक्टर त्यावेळेला हजर पाहिजेत. आणि हे सिस्टर वगैरे असतात, ह्यांनी लगेच सगळ्यांवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यांची भाषा, त्यांचं वागणं बदलायला पाहिजेत. त्यांची भाषा बरोबर नाही, त्यांचं वागणं बरोबर नाही तिथं, आणि तुम्हाला 2-2 3-3 तास थांबवणार आणि ते इंजेक्शन देणार पण नाहीत. म्हणून ह्यासाठी फक्त मी व्हिडिओ बनवलेला होता. बाकी आता तिचं 4 इंजेक्शन पूर्ण झालेले आहेत रेबीजचे. आता शेवटचं 5वं एक इंजेक्शन आहे आणि आता ती व्यवस्थित आहे आणि जखम वगैरे सगळी भरलेली आहे. टेन्शनचं काय म्हणजे असं टेन्शनसारखं काही नाही आहे, ते आता व्यवस्थित आहे. आणि मोकळा झुणका करण्यासाठी तेल जरा जास्त वापरायचं असतं, कारण तेल जरा जास्त घातलं तर झुणका असा फडफडीत चांगला होतो. आणि 4-5 दिवस जरी तुम्ही म्हणजे प्रवासासाठी वगैरे घेऊन जाणार असाल तर तुम्हाला तो घेऊन जाऊ शकता आणि तो चांगला राहतो आहे. भाकरीबरोबर जर तुम्ही झुणका असा करून घेतला प्रवासात तर तो एकदम चांगला राहतो आहे. आणि तेल टाकल्यानंतर मी थोडासा कढीपत्ता माझ्याकडं सुकलेलाच ठेवला आहे, कारण आता फ्रीजमध्ये डबा भरून ठेवला, तो ओला होता, तो आता पूर्ण सुकलेला आहे, मग तो मी टाकत नाही, मी तसाच सुकलेला कढीपत्ता टाकतो आहे. आणि हिंग थोडा टाकला, कांदा टाकला भरपूर बारीक चिरलेला. आणि हे बेसनचं पीठ जे आहे ते मी पाण्यात भिजवून घेतलं. म्हणजे का, असं डायरेक्ट जरी पण आपण टाकलं तेलात कांदा भाजल्यानंतर तरी पण तो मोकळा होतो आहे, पण काय होते तेलामुळं त्याला म्हणजे पाण्यात शिजत नाही तो तेलात चांगला, फक्त खरपूस लागणार तुम्हाला. त्यापेक्षा असा पाण्यात जर भिजवला आणि जर टाकला, चांगला पाण्यात पातळ करून घ्यायचा आणि मगच ते पीठ पातळ केलेलं त्या भाजलेल्या कांद्यात कांदा आणि चांगला हे खरपूस भाजल्यानंतर मी त्यात थोडंसं आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. जर तुम्हाला पिवळा झुणका करायचा असेल तर आलं लसूणच्या पेस्टमध्ये तुम्ही मिरची आणि जिरे पण टाकू शकता. मला हा कांदा लसूण चटणीचा म्हणजे लाल कलरचा बनवायचा होता, त्यामुळं मी यामध्ये मिरची टाकलेली नाही आहे. आणि आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं हळद टाकली, मीठ टाकलं आणि कांदा लसूणची चटणी 1-2 चमचे टाकलेली आहे. आणि ते सगळं चांगलं भाजल्यानंतरच मग मी त्यात पीठ ओतलेलं आहे. आणि हिंग मी तेलात अगोदरच टाकलेला होता, थोडा चिमटभर हिंग टाकला की त्याचा एक स्वाद वेगळाच येतो झुणक्याला. आणि 2 चमचे कांदा लसूण चटणी टाकून चांगलं व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. मी व्हिडिओमध्ये दाखवताना पण आवाज दिलेला, पण त्याचा आवाज खूप बारीक आणि सकाळचा सगळा
इकडचा तिकडचा आवाज पण येत होता, त्यामुळं परत मला पाठीमागून वॉईस देण्याची वेळ आली. आणि हे पीठ असं व्यवस्थित ओतून घेतल्यानंतर पहिला त्याचा घट्ट गोळा तयार होतो आहे. हे तुम्हाला वाटेल की नाही हे पिठलं असं घट्ट पिठलं तयार वगैरे झालं, तर तसं नसतं आहे. हे पूर्ण पाणी घालून तुम्ही 5 मिनटं झाकून ठेवलं की त्याचा गोळा तयार होतो आहे. बरोबर आहे. पूर्ण गोळा तयार झाल्यानंतर ते थंड करायचं असते. एक 5 ते 10 मिनटं तुम्ही गॅसवरनं खाली उतरवा. चांगलं हे पण गॅसवर ठेवून चांगलं शिजवायचं असते. कोथिंबीर टाकून मी 5-10 मिनटं पहिल्यांदा 2-3 वाफ दिल्यात. म्हणजे लगेचच हलवलं आणि खाली उतरलं आणि फोडला असं नाही होत ते. एक त्याला प्रोसिजर असते. हे आधी 5 मिनटं मी झाकून ठेवलं, परत थोड्या वेळाने उघडून बघितलं, पुन्हा 5 मिनटानं झाकून ठेवलं आणि त्याचा चांगला असा हा गोळा तयार झाल्यानंतर मग गॅसवरनं खाली उतरून ठेवायचं. आणि लगेच मला तो डबा भरायचा होता, त्यामुळं मी फॅनखाली एक 5-10 मिनटं ठेवला आणि चांगला गार झाल्यानंतर तो छान असा गोळा तयार झालेला असाच ठेवायचा आणि 5 मिनटानं डायरेक्ट तो फोडायला घ्यायचा. 5 मिनटांनी तो फोडायला घेतल्यानंतर व्यवस्थित छानपैकी तो फुटतो आहे. म्हणजे पूर्ण असा वेगवेगळा सुट्टा होतो आहे आणि असा व्यवस्थित सुट्टा झाला. आणि मग मी तो मुलगीला डब्यामध्ये भरून दिलेला होता आणि मिस्टरांना पण. दोघांसाठी हा भरपूर झालेला होता आणि सकाळचा नाश्ता पण हाच केलेला होता. आता चपाती आणि झुणका आणि चहा, दोघांना पण डबा चांगला भरला. आज काकडी चिरून दिलेली होती आणि खोबऱ्याची तिखट चटणी, म्हणजे ओलं खोबऱ्याची तिखट चटणी बनवलेली होती आणि 2 चपाती. ती राईस वगैरे काही कधी कधी घेऊन जाते, कधी कधी घेऊन जात नाही. आज खिचडीचा म्हणजे डाळ टाकून खिचडी बनवलेली होती, तरी पण ती घेऊन गेलेली नव्हती. आज तिला फक्त झुणका आणि चपातीच पाहिजे होती, म्हणून तिला तो मोकळा झुणका आणि चपाती दिलेली होती. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा, कारण अशा पद्धतीने जरी तुम्ही बनवला तर तो खूप काळ टिकतो पण चांगला आणि टेस्ट पण त्याची खूप छान लागते. म्हणजे आपला हा रेग्युलर आपण जो करतो आहे तो झुणका आणि या झुणकात खूप फरक असतो आहे. आणि चहा बनवला. चहा आणि बरोबर मी व्हिडिओला व्हॉईस देत असते आणि हे कचऱ्याची गाडीचा आवाज येत असते. गाडी तर खूप लांब असते इथनं, पण त्यांचं ते म्युझिक आणि गाणं, त्यामुळं कॉपीराईट येण्याची शक्यता असते. मला 1-2 सेकंद जरी म्युझिकचा आवाज आला तर कॉपीराईट येतात. माझे 2 व्हिडिओ अशानेच डिलीट केलेत. आणि मी हे अमेझॉनवरून एअर फ्रायर मागवलेला होता 3900 रुपयाला. इतका मस्त एअर फ्रायर आहे, तुम्ही पण मागवू शकता. म्हणजे हे ॲडव्हर्टाईजसाठी नाही आहे, पण मी हा मुलग्याचा आता ते जिम वगैरे चालू असते ना, त्यात चिकन पनीर हे नुसतं न तळता किंवा तेलात कुठल्याही फ्राय न करता डायरेक्ट एअर फ्रायरमध्ये भाजून खूप छान पद्धतीने निघते. मी तुम्हाला आता एअर फ्रायरमध्ये बनवलेल्या रेसिपी पण दाखवते, म्हणजे कशा पद्धतीनं हे वापरता येते. म्हणजे मी पण हे पहिल्यांदाच वापरणार आहे. माझ्याकडं मायक्रोवेव आहे, पण मी तरीसुद्धा हे मागवलं आहे. माझ्याकडं तो छोटा आहे आणि हा पण छोटंच मागवलं आहे. 3000 रुपयाला आहे, म्हणजे 3900 रुपयाला मला मिळाला आहे. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.